वाक्यात क्रियापदाला ईएस किंवा एस लागत नाही. सगळ्यात महत्वाचा नियम. नकारार्थी वाक्य जर तुम्ही बनवणार असाल तर त्या नकारार्थी वाक्यामध्ये क्रियापद असेल तर त्या क्रियापदाला यस किंवा ईएस लागत नाही. लक्षात घ्या. आता बघा, तो क्रिकेट खेळतो हे वाक्य आपल्याला माहिती आहे. आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक असेल. मग कसं असेल? ही प्लेज क्रिकेट. तुम्हाला समजलं असेल. करता इकडचा आहे, करता इकडचा असेल तर बघायचं. ही प्लेज क्रिकेट. आता तो क्रिकेट खेळत नाही. निगेटिव्ह वाक्य. तो क्रिकेट खेळत नाही. मग आता परत करता घ्यायचा आहे. या स्ट्रक्चरनुसार आपल्याला वाक्य बनवायचं. या स्ट्रक्चरनुसार ही काय असेल? आता डू घ्यायचा का डज घ्यायचा? आता हे पण आपल्याला समजायला पाहिजे. ही नंतर आता डू येईल का डज येईल हे पण आपल्याला कळायला पाहिजे. सोपं आहे. बघा, सब्जेक्ट जर इकडे हे असतील, ही शी इट अजय आर्यन काजल मोबाईल, तर आपल्याला डज घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल? डज. डोज नाही, डज. आणि सब्जेक्ट जेव्हा हे असतील तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? डू घ्यावा लागेल. आलं लक्षात? सब्जेक्ट जर हे असतील, ही शी किंवा यांच्यापैकी असतील, ही शी कुठल्याही मुलाचं नाव, कुठल्याही मुलीचं नाव, कुठल्याही वस्तूचं नाव, तर त्या ठिकाणी डज घ्यायचं. आय वी यू